नमस्कार, एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत. आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी. ओझर येथे मकर संक्रांत निमित्ताने पतंग उडवायला नायलॉन मांजा वापरल्याने होणारे दुष्परिणाम थांबविण्याकरिता जनजागृती रॅलीचे करण्यात आले आयोजन. नाशिक जिल्हा ओझर येथे AREAS फाउंडेशनची संकल्पना व पुढाकाराने ओझरच्या प्रमुख रस्त्यावरून पतंग उडविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली. मुख्य वन संरक्षक जी. मल्लिका अर्जुन, नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक राकेश सेपट, सामाजिक वनीकरणचे उपवन संरक्षक गणेश रणदिवे, मनमाड सहाय्यक वन संरक्षक शिवाजी सहाने, वन परिक्षेत्र अधिकारी प्राध्यापक विशाल कुटे व सुनील भिलावे, ओझर पोलीस निरीक्षक नितीन कंदारे, मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, मुख्य अधिकारी किरण देशमुख व प्रथम नगराध्यक्षा अनिता घेगडमल यांच्या मार्गदर्शनाखाली AREAS फाउंडेशन चांदवड, वन परिक्षेत्र कार्यालय, सामाजिक वनीकरण निफाड व नाशिक, ओझर नगर परिषद, माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. येथील सावित्रीबाई फुले चौक, गडाख कॉर्नर येथून नगर परिषद मुख्य अधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली दरम्यान नायलॉन मांजा वापरू नका, पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेन रोड मार्गे पुन्हा पोलीस चौक या ठिकाणी येऊन रॅलीची सांगता करून कार्यक्रमाच्या शेवटी AREAS फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले. प्रतिनिधी किशोर बस्ते.